बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत असलेल्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा धक्का दिलाय। 40% कमी दिव्यांग असलेल्या आणि बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या 316 जणांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी लेखी प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता। राज्यातील 28 जिल्हा परिषदेत पडताळणी अंती प्रमाणपत्र नसलेलं किंवा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि 40% कमी दिव्यांगत्व असलेल्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भात लेखी प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात 28 जिल्हा परिषदांचा अंतरिम अहवालात 10,922 दिव्यांग अधिकाऱ्यांची नोंद असल्याचं स्पष्ट झालंय। यातील 6,218 कर्मचाऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली। यातील 316 अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र नसणं किंवा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र किंवा 40% कमी दिव्यांग आढळलेले अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणावर मोठी कारवाई केली आहे। सचिन तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांना लेखी आदेश देत दिव्यांग प्रमाणपत्रांची व्यापक पडताळणी करण्याचे निर्देश दिलेत। राज्यातील दिव्यांग योजनांचा लाभ हा बोगसगिरीने घेणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम उघडण्यात आली। याआधी म्हणजे 18 सप्टेंबर 2025 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश पाठवण्यात आले। आदेश मिळताच जिल्हा परिषद पातळीवर पडताळणी प्रक्रियेला सुरुवात देखील झाली। तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत। विशेष म्हणजे शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या पडताळणीत समावेश असणार आहे। दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या विविध सवलती घेतल्या जात असल्याने या प्रक्रियेमुळे आता बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित होणार आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्यास संबंधित व्यक्तीला 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते।